प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 1 ऑगस्टचा तुम्ही भाग बघत आहात। मालिकेचा आजचा भाग अतिशय सुंदर, उत्कृष्ट आणि इमोशनल आणि मजेशीर सुद्धा होता। तर काल आपण बघितलं की सायली प्रतिमा त्याला म्हणत असते जेवा ना। आता प्रतिमा त्या सायलीच्या हाताने घास खातातच आणि ते बघून सगळ्यांना खूप भारी वाटतंय। अर्जुनला, पूर्णाजींना। प्रतिमा त्याने जेव्हा एक घास खाल्ला ना तेव्हा सायलीला फार समाधान वाटलंय। आता ती अर्जुनकडे अशी स्माइल करून बघतीये आणि आता एक एक घास ती अशी खाऊ घालतीये प्रतिमा त्याला। आता प्रियाचा नेहमीप्रमाणे गटाणा झालाय। प्रतिमा त्या आता बराच वेळ जेवतात सायलीच्या हाताने। आता त्यांनी हे सगळं म्युझिकलच दाखवलंय, किती सगळे इमोशनल झालेत म्हणून। आता प्रतिमा त्या सायलीला असं खुणवतात की आता राहू दे, मी माझ्या हाताने जेवते आणि आता त्या अगदी पोटभर जेवतात आणि सायलीकडे बघून अशा स्माइल करतात। पूर्णाजींना त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू बघून डोळ्यांमध्ये टचकन पाणी आलंय। किती छान वाटतं ना प्रेक्षकांनो, आपलं माणूस असं समाधानाने आपल्या समोर बसलंय। पण आपण बघितलं होतं की नागराज फोनवर काल बोलतो पोलिसांना की दागिने आहेत घरातच म्हणून। आता साक्षी त्याला म्हणते काय हो, दागिने सापडले म्हणजे काय? आता नागराज फार घाबरलाय, त्याच्या लक्षात आलंय अरे आपण तर मैपतकडे चोरी केली, यांच्याकडेच बोलून बसलो। आता मैपत म्हणतो काय रे, ते दागिने तू आम्हाला दिले होते ना, आणि ते परत घरात कस काय सापडले तुझ्या? अण्णा पूर्ण नशेमध्ये। आता नागराज म्हणतो अरे असे कसे परत येतील मैपत दागिने? अरे त्या इन्स्पेक्टरला गंडवायला खोटं बोललो बाबा मी त्याच्याशी। अरे दादाने पोलीस कंप्लेंट केली ना, पोलीस घरी आले होते, त्यांना संशय आला माझ्यावर, तर ते तुझ्यापर्यंत पोहोचतील ना। कुठून येणार ते दागिने परत? काहीतरीच आपलं। साक्षी म्हणते तुम्हीच तर म्हणालात ना आता की दागिने घरात सापडले, एक्झॅक्टली दागिने कुठे आहेत आता? नागराज म्हणतो म्हणजे मला काय माहिती दागिने कुठे, आणि मला असं कशाला विचारताय? नाही, वहिनीचा एकन एक दागिना मी तुम्हाला दिलाय, मला काय माहिती दागिने कुठे काय आहे? मुळात विषय दागिन्यांचा नाहीच आहे, मुळात विषय त्या प्रतिमाचा। ती प्रतिमा डोक्यावर येऊन बसली आहे आपल्या, अरे तिचं काय करायचं ते बघ आधी। नागराज असं दाखवतोय की तो त्या गावचाच नाहीये, काय बदमाश आहे नाही प्रेक्षकांनो। आणि बघा ना, मैपत आणि साक्षी सुद्धा गणले गेलेत त्याच्याकडनं। नागराज हायपर होतो मुद्दाम आणि म्हणतो तू ना फक्त दारू ढोस, काय करायचं ते बोल बोल मैपत बोल। आता मोठ्याने ओरडत असतो नागराज। शेवटी साक्षी म्हणते 1 मिनिट ओरडू नका, हे बघा एकमेकांवर अशी कुरघोडी केल्याने काही होणार नाहीये, जरा शांत राहा, शांत डोक्याने विचार करूया की काय मार्ग काढता येईल आपल्याला या सगळ्यातनं। नागराजला असं वाटतंय की आपण वेळ मारून दिली आहे, पण प्रेक्षकांनो साक्षी अतिशय स्मार्ट आहे आणि मैपत सुद्धा, त्यामुळे त्या दोघांच्या लक्षात यायला वेळ लागणार नाहीये की चोरी या नागराजनेच केली आहे त्यांच्या घरात। इकडे पूर्ण सुभेदार कुटुंबाचे जेवण खावण झालंय, सगळेजण बडीशोप वगैरे खातात। आता प्रतापराव म्हणतात पूर्णाई अगं झोप आता, किती दगदग झालीये तुझी, तब्येत बिघडेल ना तुझी। पूर्णाजी म्हणतात अरे प्रताप आता माझी काळजी करू नको, मला फार शांत झोप लागणार आहे आज। रविराज म्हणतात मला तर आनंदाने आज झोपच येणार नाहीये। आता हा अश्विन म्हणतो अरे काका नको काळजी करूस, अरे आपण दोघं जण ना माझ्या खोलीत गप्पा मारत बसूया रात्रभर। रविराज म्हणतात हो अरे चालेल ना। सायली आता पूर्णाजीला म्हणते पूर्णाजी प्रतिमात्याला मी आता खोलीत घेऊन जाते, म्हणजे त्या आराम करतील ना। कल्पनाताई म्हणतात सायली अगं प्रतिमाला एकटं सोडून नाही चालणार, अगं ती घाबरली वगैरे तर कोणीतरी असायला हवं ना तिच्यासोबत। सायली म्हणते आई तुम्ही काळजी करू नका, मी त्यांच्याबरोबरच झोपते आज। तर आता या प्रियाला लगेच जेलसी झाली आहे, आता काहीतरी आरेला कार्य करायचं म्हणून ही रिकामं टाइमपास करत असते प्रेक्षकांना प्रिया। आता त्या पूर्णाजीला खूप छान वाटतंय सायलीचं वागणं बोलणं बघून, आपण पाहतोच आहे। प्रिया लगेच म्हणते नाही, आईला शांत झोप राहण्यासाठी तिची मुलगी तिच्या जवळ असायला हवी ना। रविराज आता लगेच तिच्या खांद्यावर असे हात फिरवतात। आता ती प्रिया काय करते बघा, त्या प्रतिमात्याकडे जाते आणि म्हणते आई चल मी झोपते तुझ्या बरोबर, चल नाही चल। आता ती जोरात हात ओढत असते प्रतिमात्या तिचा हात झटकतात आणि सायली जवळ जातात। प्रतिमात्याला ती अजिबात आवडत नाही। आता हे थोडंसं वियर्ड वाटतं सगळ्यांना। शेवटी या पूर्णाजी म्हणतात तू घाबरू नकोस प्रतिमा, सायली येईल तुझ्यासोबत झोपायला। हे खटकलंय अर्जुनला आणि कल्पनाताईला की प्रियाचा हात असा का झटकला असेल या प्रतिमाने, आणि रविराजांना सुद्धा। आता सायली अगदी आपुलकीने त्या प्रतिमात्याला खोलीमध्ये घेऊन जाते आराम करायला। आता अस्मिता म्हणते पूर्णाजी चल बरं मी तुला खोलीपर्यंत नेऊन सोडते, तू आराम कर आता। आता सगळेच जण आपापल्या खोलीत गेलेत झोपायला, पण आता अर्जुनची पंचायत झाली आहे ना, अख्खी रात्र बिचाऱ्याला सायली शिवाय काढायची आहे। तो मनातल्या म्हणत असत चला अर्जुन सुभेदार झोपायला। आता इकडे साक्षी अण्णाला म्हणत असते अण्णा मला खरं सांगा तुम्ही खरंच त्या प्रतिमाला मारलं होतं की नाही, का प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून
तुम्ही थाप मारली होती का? अण्णा बोला बोला काहीतरी, मी तुमच्याशी बोलते ना. महिपत म्हणतो, अगं नाही का बाई, मी काही थापबीप मारलेली नाहीये, या हातानं मी जाळलेली आहे तिला. आता साक्षी म्हणते, अहो पण ती प्रतिमा म्हणून जी बाई आली आहे ती कोण आहे, कोण आहे ती बाई? आता हा महिपत म्हणतो, तेच तर कळत नाहीये ना. अगं तेव्हा मी त्यांच्या गाडीजवळ गेलो होतो, तेव्हा किल्लेदार आणि त्याची पोरगी नव्हते तिथे. प्रेक्षकांनो, आता या महिपतला भूतकाळ आठवलाय असं त्यांनी दाखवलंय. काहीतरी मालिका कधी कधी वाढवायची म्हणून हे नेहमी भूतकाळ आठवून टाकतात. तर आता महिपत साक्षीला पुन्हा एकदा सांगतो की कशा पद्धतीने त्याने प्रतिमा आत्याला मारलं होतं. आता ही प्रतिमा जिवंत असते, पण महिपत तिथे जाऊन तिला जाळायचा प्रयत्न करतो, हे आपण बघितलंय. आता महिपतने तिथे प्रतिमाला जाळलं होतं असं तो साक्षीला सांगतोय आणि हे त्याला सगळं आठवलंय आणि ते आपल्याला पुन्हा एकदा त्यांनी रिमेंबर आणि व्हिज्युअलाइज करून दिलंय. आता हा महिपत म्हणतो, अगं मी याच हाताने जाळलं होतं तिला, ती जिवंत राहणं शक्यच नाहीये साक्षी. साक्षी म्हणते, पण अण्णा ही बाई कोण असेल, भलतीच कोणीतरी नसेल ना. महिपत म्हणतो, अगं तसंच काहीतरी असणार आहे, प्रतिमासारखी दिसणाऱ्या एखाद्या बाईला आणला असेल यांनी आणि प्रतिमा प्रतिमा म्हणत असतील. साक्षी म्हणते, अहो अण्णा एकट्या सायलीचा गैरसमज होऊ शकतो, पण रविराज, अन्नपूर्णा, प्रताप, अहो या इतक्या जणांचा गैरसमज कसं काय होऊ शकतो? अरे त्यांना कसं काय कळत नाहीये की ही प्रतिमा नाहीये म्हणून? महिपत पण आता विचार करून करून पागल झालेला आहे. तो विचार करत असतो, साक्षी काहीतरी झोल आहे ग, काय झोल आहे ना तो माझ्या नेमका लक्षात येत नाहीये. अण्णा आता सारखा दारू पिताना दाखवलाय प्रेक्षकांनो, तो पूर्ण नशेमध्ये आहे असं दाखवलंय, पण तरी तो जागेवर राहून बोलतोय, हे कमालच वाटतेय मला. असो. तर आता ह्या पूर्णाजीला आनंदाने काही झोप येईना, या प्रतिमा आत्याला पण झोप येत नसते, पण सायली त्यांच्या जवळ असल्याने त्यांना एक कम्फर्ट फील होतोय, एक सुरक्षितता फील होतीये. आता या पूर्णाजीला पुन्हा एकदा भूतकाळ आठवलाय, हे सगळं त्यांनी दाखवलंय. थोडक्यात काय प्रेक्षकांनो, पूर्णाजीच्या आनंदाला आज पारावार राहिलेला नाहीये. पूर्णाजी सारखं प्रतिमा आत्याचा फोटो न्याहाळत असतात आणि रविराजांना सुद्धा त्यांची लाईफ पार्टनर परत आल्याचा आनंद आहेच. त्यांना पण आता त्यांच्यासोबत घालवलेले सगळे क्षण आठवत आहे आणि आता पुन्हा आयुष्यामध्ये ते क्षण परत येतील याची काहीतरी त्यांना म्हणजे सुखद काय म्हणता येईल अपेक्षा म्हणू किंवा एक स्वप्न ते बघतायत की आता सगळं काही चांगलं झालंय. पण तरीसुद्धा पूर्णाजीचं मन त्यांना खातंय. त्यांना सारखा तो ॲक्सिडेंट आठवतो आता, म्हणजे सेम टाईमला रविराजांना पण आठवतोय आणि या पूर्णाजीला पण आठवतंय आणि आता ते सगळं आठवून ते खूपच डिस्टर्ब झालेले दाखवले. आणि आता एकदम प्रतिमा आत्या सुद्धा उठून बसल्यात. तो ॲक्सिडेंट दाखवला आपल्याला आणि प्रतिमा आत्या एकदम उठून बसतात. त्यांना खूपच असं चलबिचल होत असतं. सायली पण उठते आणि म्हणते, काय झालं प्रतिमा आत्या, झोप लागत नाहीये का तुम्हाला? मी समजू शकते, हे घर तुमच्यासाठी अनोळखी आहे ना, या बरं माझ्या इथे, मी तुम्हाला झोपवते. प्रतिमा आत्या तिला नाही नाही म्हणतात, म्हणजे थोडंसं ऑकवर्ड फील होतं ना, पण आता सायली त्यांचा हात हातात घेते आणि म्हणते, प्रतिमा आत्या छान झोप लागेल तुम्हाला, या बरं. आता प्रतिमा आत्या सुद्धा अगदी म्हणजे आपलं माणूस असल्यासारखं तिच्या मांडीवर डोकं ठेवतात. आणि असा कुठे नियम आहे का प्रेक्षकांनो की आईनेच मुलांना झोपवलं पाहिजे? मुलं सुद्धा आईला झोपवू शकतात ना. असं छानसं अंगाई गीत गाऊन किती छान आणि सुंदर भावना आहे ही. मला सांगा, जेव्हा दिवसभर आपण काम करतो तेव्हा आपली मुलं जेव्हा आपल्याला विचारतात ना, आई गं तू जेवलीस का, किती भारी वाटतं ना. मला तर फार छान वाटतं बाई. तर आता या सायली असंच अगदी लहान लेकराप्रमाणे या प्रतिमा आत्याला अंगाई गीत गाणं सुरू केलंय आणि तिच्या अंगाई गीत आता सगळ्यांच्या खोलीमध्ये प्रत्येकाला ऐकू जातंय. सायलीने तिच्या ओरिजिनल आवाजात गायलंय बरं का. म्हणजे ह्या मालिकेची जी नायिका आहे जुई गडकरी, ती स्वतः गातीये प्रेक्षकांनो आणि अतिशय गोड गळा आहे बरं का तिचा. आणि तिच्या या अंगाई गीतामुळे सगळ्यांनाच जाग आली आहे. म्हणजे झोपलेलं तसं कोणीच नसतं आनंदाच्या भरात. आणि सायली जेव्हा हे गाणं गातीये ना, तेव्हा सगळेजण या सायलीच्या खोलीत आलेत, म्हणजे प्रतिमा आत्याच्या खोलीमध्ये, आणि सगळ्यांना भारी कौतुक वाटतंय. काल म्हणल्याप्रमाणे प्रिया आणि अस्मिता हे दोन्ही अतृप्त आत्मे सोडले तर बाकी सगळ्यांना कौतुक वाटतंय. आता प्रतिमा आत्याला त्या अंगाई गीताने झोप लागली सुद्धा. आणि पूर्णाजी सुद्धा सगळ्यांना खुणवतात की शांत बसा, चला आता इथून सगळेजण. रविराज असे बघत असतात सायलीकडे आणि प्रतिमाकडे आणि आता ते पण तिथून दार लावून निघून जातात. काय गोड वाटलं सांगू तुम्हाला प्रेक्षकांनो, गाणं ऐकताना खूपच छान वाटलं. तर आता सायली मात्र खूप इमोशनल आणि भावुक झालेली दिसतीये. ती विचार करते. प्रेक्षकांनो, एक ओळ मी तुम्हाला गाऊन दाखवते. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडामागे
चंद्र झोपला ग बाई. प्रेक्षकांनो, मला मोह आवरे ना हे गाणं गाण्यासाठी, आणि तुम्हालाही आवडणार नाही नक्कीच. तर आता सायली विचार करत असते, मी माझ्या जवळची किंवा माझी माणसं कधीच पाहिली नाही. मी नेहमी विचार करायचे, माझी आई कशी असेल, कुठे असेल माझी आई. माझ्या आईला बघणं माझ्या नशिबात नव्हतं, पण जेव्हा जेव्हा प्रतिमा मी तुम्हाला बघते ना, तर असं वाटतं आपल्या दोघींमध्ये काहीतरी नातं आहे, काहीतरी बंध आहे. पण माझ्या मनाला नेहमी असं वाटतं, माझी आई जिथे कुठे असेल ना, ती अगदी तुमच्यासारखी असेल प्रतिमा आत्या. आता सायली असा विचार करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय प्रेक्षकांनो. आई ही आई असते नाही शेवटी. प्रतिमा आत्याने सुद्धा सायलीचा हात घट्ट धरून ठेवलाय. सुरेख अप्रतिम होता आजचा हा भाग प्रेक्षकांनो. माझ्याकडून 100 पैकी 100 मार्क. आता प्रिया मात्र तगमग करत असते. ती विचार करते, सगळा सत्यानाश झालाय, त्या प्रतिमाला मध्येच उगवायची काय गरज होती. आली ती आली आणि त्या सायलीला चिटकून बसली ती. आता सगळ्यांना कळायला वेळ नाही लागणार की सायलीच तिची खरी मुलगी आहे. आणि आता त्या प्रतिमाच्या जागी मला मंदिराच्या बाहेर भीक मागायची वेळ येईल. अरे देवा, मी काय करू आता, काय करू. आता ती अस्मिता झोपलेली असते तिथे. ती विचार करते, ही अस्मिता घोरत पडली आहे, हिला तर प्रसंगाचं काही गांभीर्यच नाहीये. पण आता मी काय करू. मला या प्रसंगाचं गांभीर्य कळतंय ना. आता ही सायली प्रतिमाच्या पुढे पुढे करायला गेलीये तिच्या सोबत पडायला, पण आता मला ही संधी सोडून चालणार नाही. आता ती काय विचार करते प्रेक्षकांनो, त्या अर्जुनच्या खोलीत जावं म्हणून केसबिस मोकळे सोडून आरशासमोर स्वतःला बघतीये आणि स्वतःलाच म्हणत असते, सायली तू आता ते बाकी सगळ्यांना इम्प्रेस करत बस, मी तुझ्या नवऱ्याला इम्प्रेस करते. पण ही थोडीशी डोक्यावर पडली आहे का. अरे तो अर्जुन, त्याचं लग्न झालेलं आहे, ती सायली अशी ही त्याच्या खोलीत गेली तर हिला नावं नाही ठेवणार का कोणी. पण हिला काय परवा आहे, कोणी नाव ठेव का काही हो. पण त्या अर्जुनची बघा आता कशी धांदल उडणार आहे. अर्जुनला काही झोप येत नसते रात्रभर. तो सारखा आपल्या त्या सायलीच्या अंथरुणाकडे बघत असतो आणि तिकडे तोंड करून बोलत असतो, हे काय हो मिसेस सायली, अशा काय तुम्ही मला एकट्याला या रूम मध्ये सोडून गेलात. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही माझ्या बाजूला असण्याची मला किती सवय झाली आहे. तुम्ही गेलात प्रतिमा आत्याच्या खोलीत झोपायला. नाही ते तर चांगलंच आहे म्हणा, पण मी तुम्हाला खूप खूप मिस करतोय मिसेस सायली. तुम्हाला माहितीये, मी तुमच्याशिवाय या रूमचाच काय माझ्या लाईफचा पण विचार करू शकत नाही. खरंच आय लव्ह यू सो मच मिसेस सायली. आता सिनियरकडे बघून तर मला विश्वासच बसलाय की लाईफ पार्टनर किती इम्पॉर्टंट असतो आपल्या आयुष्यामध्ये. सिनियरने इतकी वर्ष प्रतिमा आत्याशिवाय कशी काढली असेल, बापरे देवालाच माहिती. पण आता अर्जुन असं सायलीबद्दल विचार करतच असतो की अचानक त्याला असं आठवतं की प्रतिमा आत्या तर गेली होती, अंतिम संस्कार पण झाला होता, आणि अचानक प्रतिमा आत्या आली आहे. सायली सांगतच होती तेव्हा की प्रतिमा आत्या जिवंत आहे असं तिला वाटतंय. अर्जुनला आता ते सगळं आठवतंय प्रेक्षकांनो. आणि मी तुम्हाला मी व्हिडिओ देते समोर येऊन माझ्या मी अनघात या चॅनलवरती. त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यामध्ये मी सांगितलंच होतं की अर्जुन या सगळ्या गोष्टी नक्की करणार आहे. आता अर्जुनच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो, अरे सिनियरशी तर बोलायला हवं, त्याने जी डेड बॉडी जाळली ती कोणाची होती. नाही म्हणजे तो अंतिम संस्कार झाला त्यात प्रियाचा आणि म्हणजे तन्वीचा आणि प्रतिमात्याचा DNA मॅच झाला होता. अरे बापरे, हे कसं काय झालं, बोलायला हवं सिनियरशी. तेवढ्यात दरवाजा वाजतो. अर्जुनला असं वाटतं, आली मिसेस सायली. आता तो दरवाजा उघडायला जातो तर ही बया असते बाहेर आणि तिला बघून तो खूप घाबरतो आणि म्हणतो, अरे बापरे तू. आता प्रिया म्हणते, हो मी. असं भूत बघितल्यासारखं काय बघतोयस मला अर्जुन. अर्जुनची पंचायत झाली आहे. प्रिया आता त्यांच्याशी बोलता बोलता दरवाजा काय लावते. आता त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, काय रे अर्जुन, त्या दिवशी सायली आली आणि आपलं बोलणंच अर्धवट राहिलं ना. मी आज किती इमोशनल झाले रे. बघ ना, माझी आई इतक्या वर्षाने परत आली आहे, त्याचा आनंद मला तुझ्यासोबत सेलिब्रेट करायचा. ही त्याच्या गळ्याबिळ्यात हात घालते आणि तो स्वतःला सोडवायचा प्रयत्न करतो. आणि आता प्रियाला कळे ना काय चाललंय याचं. आता अर्जुन म्हणतो, एसी फुल करतो जरा मी, गरमी होतीये मला. आता प्रिया तिथे बसली बाई त्याच्या बेडवर आणि त्याला म्हणते, अर्जुन मला माहित होतं तू माझ्यासारखाच जागा असणार आहे. अर्जुनला कळे नाही काय बडबडतीये. अर्जुन तिच्याकडे असा बघतो, म्हणजे का. आता लगेच ही म्हणते, अरे टेलिपॅथी रे, म्हणजे मला असा अंदाज आला की तू नक्कीच जागा असशील. तर प्रेक्षकांनो, आता अर्जुनला काही हिच्याशी बोलायची इच्छा नाहीये. तो इतकं तोंड वाकडं तिकडं करतोय हिच्याकडे बघून का विचारूच नका. पण तरी सुद्धा ही काही त्याला सोडत नाही बाबा. असो, पण त्यांनी या गमतीशीर सीनवरच हा भाग आज पूर्ण केलाय.
पण प्रेक्षकांनो मला सांगा, अर्जुनला डाऊट नाही येणार का की हिच्या आईच्या येण्याचा आनंद राहिला दूर आणि ही माझ्या मागं मागं काय करते म्हणून? असो, आता बघूयात काय होते. पण पुढच्या भागामध्ये सायली बघते की बेडरूमचा लाईट चालू आहे आणि ही प्रिया त्याचा हात धरून तिथेच झोपली ना त्याच्या बेडरूम मध्ये. याला AC मध्ये घाम फुटलाय. आता तो बघत असतो, बापरे बाहेरून कोणी पाहत तर नाहीये ना. आणि हे काय, अर्जुनला सायली वर येताना दिसतीये बेडरूम मध्ये. आता अर्जुनची अवस्था काय झाली असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला सगळ्या दादांनी कमेंट करून सांगा अशा सिच्युएशन मध्ये काय झालं असतं. ती अर्जुनची फजिती झाली आहे, AC मध्ये घाम फुटलाय त्याला. मजेशीर होता ना आजचा प्रेक्षकांनो भाग आणि खूप सुंदर सुद्धा. प्रेक्षकांनो अर्जुनची फजिती पाहायला मजा येणार आहे आता. पण आजचा भाग जबरदस्तच होता हा. एखादा लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडला ना तुम्हाला आजचा भाग? मला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.